100% नाही. माझी मेडिकल व्हायला पाहिजे ना, मी स्वतःहून आलोय मेडिकल करायला. काय अडकलं? हा आहे ना, कागद असेल तर सांगा तुम्ही मला. असं काही झालं नाही, मी सच्चा कार्यकर्ता आहे. सच्चा कार्यकर्ता आहे, काळजी करायची आवश्यकता नाही. brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही काही म्हणणार आहो, पण मला ना शिंदेची माणसं आवडतात. का माहिती का? ती खरी लोकशाही जगतात असं मला वाटतं, की त्यांना हवं त्यावेळी ते करून मोकळे होऊन जातात. काय अधिकाऱ्यासोबत पटलं नाही, काहीतरी थोडं विषय झाला तर संजय बांगर शिव्या काय घालतात, गरज पडली तर 2 लावून काय देतात, वेळ पडेल तेव्हा बायसेप दाखवतात. इतकंच काय, तर जेवण नीट नाही आलं, त्या आमदार निवासामध्ये नीट सर्व्हिस नाही मिळाली, क्वालिटीचं जेवण नव्हतं, तर म्हणून ते गायकवाडाला काय बुक्की बिक्की काय टाकली वगैरे, कॉन्ट्रॅक्ट काय कॅन्सल करून घेतलं. काय म्हणजे खरी लोकशाही जगणारी माणसं. पुण्यात काय किस्सा झाला माहिती का रिसेंटली? एकाच प्रभागामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून 2 एबी फॉर्म वाटप झाले. पहिल्या उमेदवाराने ते जाऊन भरून आला, दुसरा उमेदवार गेला, त्याने बघितलं, छाननीच्या वेळी त्याला कळलं की अरे इथे आणखी एक फॉर्म आहे. त्याने तो काढला, खाल्ला आणि बाथरूमच्या दिशेने पळाला. आता हे खरंच काय झालंय, तर म्हणून म्हटलं मी, नमस्कार उद्धव कांबळे. नमस्ते, जय महाराष्ट्र उद्धव कांबळे. तर मी कालपासून यांना शोधत होतो, म्हटलं काय नक्की झालं एकदा विचारावं, कारण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ज्याचा फॉर्म तिथून गायब आहे त्यांचं एक म्हणणं आलंय. मग बाबा ज्याने खरंच खाल्ला असं काही झालंय का? का असं काय केलं, काय झालं? हे जे काय तुम्ही म्हणताय खाल्ला वगैरे, तसा काय प्रकार मी केलेला नाही, हे अजिबात नाही. सुरुवातीपासून सांगा की नक्की काय घडलं. थोडं बाजूला. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्याच्यामध्ये विरोधकांचा डाव आहे. 100% विरोधी फॉर्म गायब करण्यामध्ये विरोधकांचा डाव आहे. नाही 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 नाही. हे काय माहिती का, पहिली गोष्ट तुम्ही जे ढवळे म्हणताय मी त्यांना काय ओळखत नाही, कोण आहेत काय आहेत. आमच्या पक्षाच्या मी वरिष्ठांना बी विचारलं, सगळ्या पक्षांना, आमच्या पुण्यापासून तर मुंबईपर्यंत सगळ्या पक्षातील अधिकाऱ्यांना विचारलं, पदाधिकाऱ्यांना विचारलं की बाबा ह्याच्यामध्ये ते हे आहेत का, ते पक्षात प्रवेश घेतलाय का त्यांचा, किंवा काय घेतलाय, काय ते अधिकारी हे आहेत का, सदस्य आहेत का. त्यांना असं काही नाही, ते आमच्या पक्षाचे सदस्य नाही, कार्यकर्ते नाही, कुठल्याही प्रकारचे पदाधिकारी नाही, कुठल्याही प्रकारचे पदाधिकारी नाहीत ते. आणि काही संबंध आहे आमच्या पक्षाशी त्यांचा, काही संबंध नाही. माझाही त्यांच्याशी काही संबंध नाही, बिलकुल नाही. बरं, माझं म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा गेला छाननीच्या वेळी तेव्हा नक्की काय झालं? नाही, मला समजलं की कुठंतरी हे विरोधकांनी कसा प्राप्त मिळवून दिला त्याला फॉर्म, काय केलं. त्याला कसा मिळाला हा मुद्दा नाही, मुद्दा आहे की तुम्ही काय तेच सांगतोय. मग मला जशी बातमी मिळाली मी तसं तिकडे गेलो, माझा फॉर्म अप्रूव्ह करण्यात आला की बाबा हा तुमचा व्यवस्थित फॉर्म आहे म्हणून. त्यानंतर मी तिकडे हे करून आलो, माघारी आलो. नंतर परत मला समजलं, कुठंतरी बाहेरनं माहिती मिळाली की तुझ्या विरोधकांनी काहीतरी कुठल्या तरी एका माणसाला फॉर्म मिळवून दिलाय आणि त्यांनी ते भरलाय. म्हणून मी तातडीने तिकडे गेलो, निवडणूक आयोगांना विचारलं की मॅडम महोदय आहेत त्यांना विचारलं की तुम्ही जो फॉर्म जो माझा सबमिट करून घेतला, दुसरा एबी फॉर्म आलाय का आमच्या ड गाटा आपल्या मधनं 36 मधनं परवतीनं आलाय का दुसरा अधिकृत कुठला उमेदवारी अर्ज माझ्या पक्षाकडनं. तर त्यांनी सांगितलं तुमचाच उद्धवजी, तुमचाच एबी फॉर्म आहे, दुसरा कोणाचाही एबी फॉर्म नाही. मी म्हणला वारंवार त्यांना, मला जशी बातमी मिळाली होती पूर्णपणे, तर मग मी माझ्या वरिष्ठ पदाधिकारी आहेत माझे नेते रमेशजी कोंडे साहेब, त्यांना बोलवून घेतलं, रमेश बाप्पू कोंडेंना. त्यांनी विचारणा केली, आमचे कार्यकर्ते सगळे आले. निवडणूक आयोगांना वारंवार विनंती केली की आम्हाला तो चेक करायचा आहे का म्हणून. तर निवडणूक आयोगांनी फक्त एकच सांगितलं की एवढे न्याय व्यवस्थेच्या खुर्चीवर बसून त्याला की नाही उद्धवजी तुमचाच एकटाचा एबी फॉर्म आहे. त्यांनी दाखवलं देखील, मला डायरीमध्ये त्यांच्या वही नोंदमध्ये दाखवलं उद्धव कांबळे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहात म्हणून. शिंदेच्या पक्षातले उद्धवजी आहात? हो, पण मी शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे. नाव जरी माझं असलं तरी मी चुकीची कामं करत नाही, मी घोटाळे करत नाही अजिबात ना. ते सांगतोय, कारण मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. याच्यामध्ये एक सगळ्यात घ्या, आता तुम्ही असं काय नाव घेताय तर आता चिड येणार ना, शिवसैनिकाला चिड येणार विचारतो मी, नाही का. ज्यांनी शिवसेना संपवून टाकली असं होणारच ना. मग काय घडलं पुढे? हा, मग ह्याच्यामध्ये आता विषय असा आहे की त्याच्यामध्ये मी तिकडे गेलो, आम्हाला मग वारंवार विनंती केली आमच्या वरिष्ठांनी. त्यानंतर मग मी ते हे केलं, चेक केला, त्याच्यामध्ये माझा फॉर्म सापडला, माझा एबी फॉर्म सापडला त्याच्यामध्ये की मला अधिकृत उमेदवारी दिलेला. मग दुसरा चेक करायला घेतला, मी चेक करायला घेतला स्वतः, तर त्याच्यामध्ये त्या माझ्या अनोळखी व्यक्ती जो आहे, कोण ढवळे म्हणून तुमच्या माध्यमातून कळलं, तर त्याचा फॉर्म मला दिसला. मग ते दिसल्यानंतर मी तो फॉर्म घेतला, आणि घेतल्यानंतर मी निवडणूक आयोगांना दाखवला की हे तुम्ही जर मला खोटं का बोललात,
कशासाठी बोललात, काय गरज आहे तुम्ही मला खोटं बोलायची, ह्याच्या मागचं कारण काय. मी त्यांना जाब विचारला की ते काहीच बोलू शकले नाहीत. मग हा जर फॉर्म तुम्ही म्हणताय फक्त माझाच एबी फॉर्म आलेला आहे, तर हा कुठनं आला, हा तुम्ही लावलाय का मग. म्हणून मी तो रागाच्या भरात भावनेच्या भरात माझ्याकडनं तो फाडला गेलेला आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसलं की तिथे 2 एबी फॉर्म भरलेत एका वॉर्डातून, बरोबर. मग हा कोणाचा आहे दुसरा, तर तुम्ही भाऊक झाला आणि तो फॉर्म तुम्ही काय केलं मग. नाही, मी त्यांना जाब विचारला, अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि निवडणूक आयोगांना तुम्ही खोटं का बोलताय, कारण काय खोटं बोलायचं, तुम्ही सांगा ना 2 आलेत म्हणून. मग ते आम्ही बघून घ्या ना, घेईल ना आमचा पक्ष वरिष्ठ शिष्टी बघून घेतील. मला काय कुणाशी त्या ढवळ्यांचा माझा काय वाद नाही किंवा बांधाला बांध नाही, माझा काही संबंध नाही कुणाशी. मग तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर पहिले तुमच्या मनात काय आलं की काय झालं. मला खूप भावनेच्या भरामध्ये राग आला आणि निवडणूक आयोग जे न्याय व्यवस्थेच्या खुर्चीवर बसलाय ते शाप खोटं बोलतंय. ह्या गोष्टी माझं असं म्हणणं आहे, तुमच्या पक्षाने 2 एबी फॉर्म वाटताना तुम्हाला सांगितलं नाही आणि तुम्हाला अंधारात ठेवलं, तुमच्याशी खोटेपणा केला आणि मग ते आयोगाचं काय करायचं. म्हणून तर माझ्या पक्षाने माझ्या कामाची पोचपावती म्हणून तातडीने जे काय घोळ झालाय काय नाही त्यांनी, म्हणून माझ्या वरिष्ठ पक्षाचे मुंबईवरनं आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिव आहेत संजयजी मोरे साहेब व शिंदे साहेबांच्या आदेशाने तातडीने निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलेलं आहे. 30 तारखेला की ह्याच्यामध्ये तुम्ही त्याची झेरॉक्स दिसती हो आहे ना, ते ओरिजिनल त्यांनी घेतलं निवडणूक आयोगाने. हे बघा की तुम्ही अधिकृत उमेदवार आहात आणि तुम्हाला एबी फॉर्म दिले, चूक लक्षात घेऊन उद्धव लहू कांबळे यांना दिल्यानंतर जोडपत्र हे क्रमांक 1 व जोडपत्र 2 आमच्या पक्षामध्ये अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात यावं असं त्यांनी सांगितलं. हो, आणि त्याच्यामध्ये काय सिक्का बी आपण प्राप्त केलेला आहे. मग आता ते आता कुठल्या आता शिवसेनेचे नाही, कार्यकर्ते ठीक आहे काय ठीक संबंध आहे त्यांचा? ठीक आहे ठीक आहे आपण एक 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 बोलू. मुद्दा क्रमांक 1, बघितलं तुम्ही भाऊक झाला आणि तुम्ही काय केलं मग. मला ते निवडणूक आयोग खोटं बोलण्याचा राग आला, त्यामुळे तो मी हो. मग आता हे काय आहे, मला माझ्या पक्षावरती विश्वास आहे, माझ्या वरिष्ठ नेत्यांवरती विश्वास आहे, पुणे शहरातल्या सर्व नेत्यांवरती. मग तुम्ही केलं काय मला ते सांगा. नाही, माझ्याकडनं तो फाडला गेलेला आहे, मी हे मान्य करतोय आणि हे नाकारूच शकत नाही. पण मी खाल्लाय म्हणून सांगितलंय, हे सगळं खोटं आहे. आणि जर ते खाल्लाय तर मेडिकल माझी व्हायलाच पाहिजे 100%. आणि माझ्या जर पोटात तो आढळून आला, मग तुम्ही बाथरूमच्या इशेने का पळाला. काय मी सीसीटीव्ही दाखवतोय हो 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 पण हो बरोबर आहे, पण मी वायबल झालो होतो, मला समजत नव्हतं कुठं जायचं माझ्या रागाच्या भरामध्ये. तर मला वाटलं की बाथरूमकडे गेला. मला वाटलं की बाहेरचा दरवाजा हा की, पण ते तुम्ही म्हणताय आता मला कळतंय की ते बाथरूम होतं. नाही पण तुम्ही ऐका मी अधिकाऱ्यांचा इंटरव्ह्यू केला, त्यांनी ऑन रेकॉर्ड हे आम्हाला सांगितलं की तुम्ही बाथरूम मध्ये पळाला, दरवाजा लावला. आम्ही मी जर खाल्लाय ना तर माझी मेडिकल केली पाहिजे आणि मेडिकल मध्ये माझ्या जर पोटात आलं म्हणून तर मला कळलं माध्यमातून की बाबा माझ्या गुन्हा दाखला, म्हणून मी स्वतःहून आलोय पोलीस स्टेशनला. मग मी स्वतःहून आलो ना बघण्यासाठी की कशामुळे झालाय, का झालाय. मी खाल्लाय ना तर माझी मेडिकल करा आणि मेडिकल मध्ये आढळून आलं तर 100% त्या गुन्ह्याला मी पात्रता आहे. आता आणखी एक, तुम्ही म्हणताय की ढवळेंचा माझा संबंध नाही. ढवळे माझ्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले की यार तो मित्रच आहे, आमचाच कार्यकर्ता आहे. मग कसं काय. तुम्ही त्यांचा डिप्युटी चेक करा ना, ते जर माझे मित्र आहेत किंवा त्यांच्या डिपीत तुमची दोस्ती कशी काय कळेल मला असं. नाही, ते शिवसेनेचे कार्यकर्ते जर असतील, आमच्याच पक्षात म्हणतात असतील ना, तर ते कुठल्या पक्षात आहेत ते बघून घ्या. आणि त्यांचा कुठेही आमच्या वरिष्ठांना विचारा तुम्ही की त्यांचा कवा मुंबईला विचारा, पुणे शहरात विचारा. एक खरंच आता विषय निघाला तर सांगून टाका की माझं असं म्हणणं आहे, तुम्ही चावला खाल्ला का गिळला काहीच नाही. हे सगळं खोटं आहे नाही का. चला मला आता प्रचाराला जायचंय. आम्हाला काय आहे, शेवटी शिवसेनेची घोषित केलेलं आहे. मला माझ्या पक्ष श्रेष्ठांनी सांगितलेलं आहे आता ऐका, तुम्ही किती वाजता कामाला फॉर्म लाग आणि तू कामाला फॉर्म लाग. किती वाजता भरत आहे ते सांगा. मी 100% वेळेत भरलेला आहे. नाही काय वेळ एक असेल ना काहीतरी. ऐका ना, 100% वेळेत भरलेला आहे. आम्हाला आतमध्ये घेतलं होतं, वेळेत भरलेला, गर्दी होती. आता ते किती वाजता माझा सबमिट करून घेतला फॉर्म, हा त्यांचा प्रक्रिया आहे. त्यांनी काय नोंदवलंय तिथं. आता निवडणूक आयोगालाच विचारा ना, एवढं मला निवडणूक आयोगाला विचारा तुम्ही की त्यांनी खोटं का बोलले माझ्याशी. ऑफिसर आहे, त्यांचा मी इंटरव्ह्यू केला, त्यांनी ऑन रेकॉर्ड मला हे सांगितलं त्यांनी काय की सांगितलं की तुम्ही एकच फॉर्म आहे म्हणून. त्यांनी एक फॉर्म असं नाही, त्यांनी सांगितलं की 2 आले होते, हे पण आम्हाला थांबा जरा दिसलं. 2 त्यानंतर आम्ही छाननीसाठी बोलवलं, त्यानंतर आम्ही छाननीसाठी बोलवलं आणि बोलवल्यानंतर तुम्ही ते केलं आणि ते काढून टाकलं. असं वाटायला नको की आपण अर्धवट इंटरव्ह्यू सोडून निघून गेलो नाही का. बोला ना. त्यामुळे मला प्रचाराची रॅली आहे माझी. कार्यकर्त्यांचं फार प्रेशर तुमच्यावर मला मान्य करू शकतो, त्यांचं प्रेम आहे, पण ते काय म्हणजे मला समजून घ्यायचं म्हणून मी एवढं. ऐका ना सर, तुम्हाला एक प्रामाणिकपणे मी कडवट शिवसैनिक आहे शिंदे साहेबांचा, मी खोटं बोलणाऱ्यातला नाही. आणि राहिली गोष्ट की जे काय म्हणतात ना, तर 100% माझ्याकडनं फाटल्या गेलेलं आहे. 100% नाही माझी मेडिकल व्हायला पाहिजे ना, मी स्वतःहून आलोय मेडिकल करायला. काय अडकलं एक मिनिट. हा आहे ना, कागद असेल तर सांगा तुम्ही मला. असं काही झाले नाही, मी सच्चा कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे. काळजी करायची आवश्यकता नाही. 100% हा. पोलीस काय म्हणाले. पोलीस म्हणले की तुम्हाला इथं येण्याची आवश्यकता नाही, तुम्ही जावा, आम्ही तुम्हाला कळवू.
म्हणलं माझी मेडिकलच झाली पाहिजे 100%. माझ्यावर जो आरोप झाला की मी खाल्लंय म्हणून, आणि तुम्ही त्यांचं ऐकून माझ्यावर FIR बी दाखल केली आहे. काय संबंध आहे? अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की वॉशरूम मी चेक जर- केलं आम्ही, तिथं फ्लश केलं पण आम्हाला आढळलं नाही, याचा अर्थ त्यांनी खाल्ला. मेडिकल करा ना. मी कालपासून म्हणतोय मेडिकल करा. मी स्वतःहून काल तिकडे जो प्रकार घडला मी स्वतःहून चौकीला आलो, इकडे स्वतःहून आलो चौकीला की माझे या मला अटक करा आणि मेडिकल करा माझी. पण कुठल्याही माझं असं परत प्रकारची म्हणणं आहे, पक्षाने 2 एबी फॉर्म वाटले तरी पण तुम्ही त्याबद्दल काहीच बोलत नाही आणि तुम्ही आयोगाला धरताय. नाही नाही, मी कोणालाही हे करत नाही. मला फक्त पक्षाने वाटलाय नाही वाटलाय तो नंतरचा पार्ट आहे. परंतु माझा आयोगांनी काय केलंय, खोटं जे बोललंय त्याच्यात मला वाईट वाटलंय, त्यामुळे त्या गोष्टी माझ्याकडे घडलेल्या आहेत. हो मग तुम्ही हे मान्य की तुमच्याकडून तो भावनेच्या परत हो हो, मान्य 100%. ठीक आहे. ते काय झालंय त्यांना प्रश्न विचारायला लागल्यानंतर ते निघायला लागले. ठीक आहे, हरकत नाही, त्यांची काय रॅली आहेत वगैरे असं ते म्हणतायत. मी भारतीय विद्यापीठचं हे पोलीस स्टेशनच्या बाहेर आता उभा आहे, जिथे यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालाय. पण बघा भावनेच्या भरात काय काय होतं. भावना आहेत म्हणूनच कार्यकर्ते अध्यक्षांच्या मागे त्या नाशिकमध्ये गाडी घेऊन पळायला लागलेले होते. भावना आहेत म्हणूनच लोक कोण भोवळून पडलं, कोण कोण भोवळून पडलं, तर कोणी आणखी त्या फार्म हाऊसच्या गेट बीट काढून काय चढलं. भावना खतरनाक आहेत बॉस, आणि ते पण राजकारणात, ते पण इतक्या प्रॅक्टिकल राजकारण्यांसमोर भावना. कार्यकर्त्यांचं काही खरं वाटत नाही मला. आणि त्याहून पुढे काय, आता मला वाईट काय वाटतंय काय म्हणजे विषय इतका सिरियस आहे, पण आता काय पर्याय नाही सगळ्याला. बघा गुन्हा दाखल झालाय, अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्याने तो खाल्लेला दिसतोय आम्हाला. जो उमेदवार आहे ज्याचा त्याने की गायब करायचा प्रयत्न केला, तो उमेदवार पण म्हणतो की अशा पद्धतीने घडलंय. आता यांचं काय म्हणणं आहे, यांचं म्हणणं आहे की मी तो भावनेच्या भरात फाडला, पण तो फॉर्म गेला कुठे पुढे त्याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे अजून नाही. बघू आपण सगळी उत्तरं शोधू. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळासोबत मी ओमकार, पुण्यावरून.